हे दृश्य आपण बघू शकतोय। तेजस्वी घोसाळकर माजी नगरसेविका यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय। वॉर्ड क्रमांक 1 दहिसर विधानसभा क्षेत्र याच्या 2017 ते 2022 या टर्म मध्ये असलेल्या त्यावेळेची शिवसेना आणि आता उभाटा गटाच्या स्थानिक नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत आणि मी मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी त्यांचं स्वागत करतो। भारत माता की जय। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या देशाचा विकास केला आणि गेल्या 11 वर्षामध्ये ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून या मुंबई शहरामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबई शहराचा जो कायापालट केला त्यामध्ये अगदी पहिल्या 2 वर्षामध्ये मुंबई शहरामध्ये लागलेले CCTV कॅमेरा असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, BDD चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देणं आणि अशा प्रकारे मुंबई शहरामध्ये 350 किलोमीटरच्या मेट्रोचं काम याच्या सर्व विकासाने प्रभावित होऊन आणि मुंबईची सुरक्षा आणि मुंबईचा विकास आणि त्याचबरोबर हिंदुत्व या रस्त्याने आपलं भविष्याची राजकीय वाटचाल पुढे नेण्याचा निर्णय तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास घडवण्याकरता, मुंबई शहर सुरक्षित राहावं याकरता आणि हिंदुत्वाचाच भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकून भगवाच फक्त मुंबई शहराची सुरक्षा ही घडवू शकतो, मुंबई शहराला सुरक्षित ठेवू शकतो, त्याकरता आज त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आम्ही त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि मी तेजस्वीजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर 2017 मध्ये शिवसेना पक्षातून नगरसेविका म्हणून निवडून आले होते। आता भाजपमध्ये मी पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे खरं तर अमितजी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की माझा पक्षप्रवेश केल्याबद्दल। हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे, पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत बोलायच्या, पण माहित नाही कसं बोलू, पण खरंच मला विकासाची कामं करायची आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली माझी ही सगळी कामं होतील अशी मी अपेक्षा करते आणि जे अभिषेकचं निर्गुण हत्या झालेली आहे त्याबद्दलही जी CBIने तपास लावत आहे संत गतीने, त्याचाही फटाफट तपास होईल आणि मला न्याय मिळेल, माझ्या घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा मी CM साहेबांकडून करते आणि भारतीय जनता पार्टी तर्फे पण करते आणि जी कामं ते देतील किंवा जे काम सोपवतील मला ते मी जसं मी शिवसेनेमध्ये असताना काम करत होते त्याचप्रमाणे त्याच्याहून जास्त मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करेन हीच ग्वाही देते। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा जय हो।
दृश्य आपण बघितली, तेजस्वी घोसाळकर यांनी नुकताच भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, मात्र माझ्या प्रभागामध्ये काही विकास कामं राहिलेली आहेत, ती विकास कामं पूर्ण व्हावीत याच सगळ्या अनुषंगानं मी भाजपमध्ये पक्षप्रवेश करते, अशी प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर यांनी नुकतीच माध्यमांशी बोलताना दिली. ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये हा मोठा धक्का म्हणावा लागेल. माजी नगरसेविका ठाकरेंच्या शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांनी नुकताच भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय. जशी अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती, त्यानंतर हायकोर्टमध्ये जी केस चालली, नंतर CBI मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाही आहे. त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर CBIला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच तुम्ही भाजपमध्ये आलात का? हो, न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करण्याची. तुम्हाला असं वाटलं की भाजप ठाकरे गटामध्ये असता तर तुम्हाला न्याय मिळाला नसता, तुम्हाला असं वाटतं का? विरोधी पक्षात जर तुम्ही असता तर तुम्हाला न्याय मिळाला नसता का? नाही, असं काही नाही. मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे, संतगतीने आहे, तरी मला असं वाटतं की ते लवकरात लवकर. तुम्ही जिकडे काम करत होता तिकडे काही अडथळे होते का? कोणी काही अडथळे आणले होते? नाही, असं काही नाहीये. काही दबाव होता का तुमच्या? नाही, असं काही उद्धव ठाकरेंची काय चर्चा? उद्धव ठाकरेंची काय चर्चा झाली? तर तेजस्वी घोसाळकरांकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यात आलं. त्यांनी नुकताच भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर त्यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. भाजपमध्ये मी पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे खरं तर अमितजी साहेब आणि दरेकर साहेब यांचं मी धन्यवाद देते की माझा पक्षप्रवेश केल्याबद्दल. हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी संपूर्ण मुंबई शहर हे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीकडे मोठ्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांनी येणाऱ्या काळामध्ये पाहत आहे. मुंबई शहराला, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळावं, मुंबई शहराचा विकास व्हावा, मुंबई शहर सुरक्षित राहावं. आणि जर कोणी मुंबई शहराचा रंग बदलायचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांना परास्त करण्याचा निर्णय हा तमाम मुंबईकरांनी घेतलेला आहे आणि त्याचंच प्रत्यय आज आपल्याला तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रवेशाने आपल्याला मिळालेलं आहे.